नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास 4-5 अनोळखी इसम कॉलेज रोडवरील तपस्वी बंगल्यात घुसून धारदार चाकूने वयोवृद्ध आजी आजोबांवर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य घेऊन पळून गेले होते. या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी शहरातील जबरी चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तपासासाठी पोलीस पथके तयार केली. तपासादरम्यान पोलीस हवालदार नाझीम खान पठाण व पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना गुप्त बातमीद्वारे समजले की गुन्ह्यातील दोन्ही संशयित हे MH18E6089 या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून पंचवटीतील गाडगे महाराज पुलाखाली येणार आहेत. पोलिसांनी तेथे सापळा रचून शिताफीने संदीप भारत रणबावळे, सध्या राहणार श्रीराम एम्पायर बिल्डर, नमन शहा यांच्या साईटवर कुलकर्णी गार्डन, शरणपूर रोड व महादेव बाबूराव खंदारे त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार अरुण उर्फ बवनराव गायकवाड, नंदकिशोर रणबावळे व एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर मोटारसायकल, 2 मोबाईल फोन, 4,720 रुपये रोख असा एकूण 74,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार नाझीम खान पठाण, रमेश कोळी, महेश साळुंके, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक मिलिंद परदेशी, प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, किरण शिरसाट, समाधान पवार, वसंत पांडव, सुरेश माळुते, सुगन साबरे व राजेंद्र लोखंडे यांनी केली. नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर 16 एप्रिलच्या रात्री 10:30 वाजता एक रॉबरी झालेली होती. एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी एक वृद्ध दाम्पत्य राहते, तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती. तर ह्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमाने कामाला लागलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्यासाठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट्स असतील, आधार कार्ड्स, पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे. त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट 1, ACP क्राईम, DCP क्राईम व आमचे 2 अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केलं आहे, नाझम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो.